हे बघा 3 कांदे घेतलेत आणि 3 टोमॅटो. त्याचा आपल्याला मसाला बनवायचा. व्हिडिओ बनवताना ना खूप आवाज असतो गाईज, म्हणून मी सकाळी आज 5 वाजताच उठले आणि व्हिडिओ शूट करते. आणि आज स्पेशल रेसिपी आहे. सकाळी कसं गोंगाट नसतो, आवाज नसतो, काय नसतो, ते व्हिडिओ शूट करायला बरं पडते. तर आमच्या इथे कसं सगळं गोंगाट असतो. कांदे आता मी सोलून घेतले. जो किचन पण खूप लहान आहे ना, म्हणून काही सगळं जमत नाही. असे बघा लांबडे लांबडे कांदे घ्यायचे कापून. कारण कायचा मसालाच बनणार आहे, त्यामुळे लांबडे लांबडे कांदे कापले तरी चालते. मी ते गॅस लावते आणि मसाला भाजून घेते. याच्यात तेल टाकले कढईत. पहिला आपल्याला मसाला भाजायचा. कांदे कापताना ना डोळ्यातून पाणी येते. आपली ग्रेव्ही बनेल. सगळ्यात आपण गरम मसाले टाकूया. तेजपत्ता टाकला, थोडी काळी मिरी, लवंग, दालचिनी, आणि हा एक कोथिंबीर.
आणि हा दगडी कांदा. दोन पीस मेथीचे दाणे गेलं आपलं ग्रेव्हीमध्ये. आणि बघा धने आहे आणि याच्यात जिरा आहे. मस्त आपल्याला मसाला भाजून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकते म्हणजे मसाला लवकर भाजला जाईल. हे बघा लेग पीस आहेत. आता ह्या लेग पीसची मी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, तर ह्याला मी मस्त चिरा करून घेतल्यात, स्वच्छ धुवून घेतले आणि याला चिरा पाडल्यात. तर ह्याच्यात आपण दही थोडं मसाला दहीमध्ये वगैरे टाकणार आहे आणि ते त्याला हे बघा हळद टाकली. हे आपला आगरी मसाला हे सगळं मिक्स करून ना मी त्या लेग पीसला लावणार आहे. पूर्ण मुरून देणार असं. हा थोडा टाकला गरम मसाला. म्हणून गाईज मी जेव्हा रेसिपी रेडी केली ना त्याच्यात गरम मसाला टाकला नाही, अख्खा टाकला गरम मसाला, कारण ह्याच्यात पण मी टाकलेलं. तर अशी झणझणीत मस्त रेसिपी होणार आहे ना. ह्याच्यात पण थोडं मी मीठ टाकलं लेग पीसला लावायसाठी. लिंबूचा रस त्याला चांगलं मुरून दिलं असं पूर्ण. हे बघा असं चांगलं असं लावलं त्याला आणि मुरून दिलं. आणि हे बॅटर आपलं तयार केलेलं दही त्याच्यामध्ये मसाले थोडे टाकले आणि ते आपण लेग पीसला लावणार आहोत. पूर्ण हे चिरा पाडल्या ना त्याच्यातसुद्धा गेली पाहिजे. ही थोडी वरून काली मिरी टाकली. हे बघा आणि हे असं मस्त ह्याच्यामध्ये दह्यामध्ये बुडवून घेणार आहे. ते आपण चिरा पाडलेत ना त्याच्यात सुद्धा ते बॅटर गेलं पाहिजे. हे बघा मस्त असं. आणि हे ना मी बराच वेळ असं मुरत ठेवलेलं, जवळजवळ 1 तास तरी मी हे मुरत ठेवलं. आणि त्याला सगळे मसाले हे दही वगैरे पूर्ण मुरून गेलं, पूर्ण मुरलं. आणि हे लेग पीसच आहेत, थोडे आहेत याचे चिकनचे थोडे तुकडे ते मी वेगळं त्याला पुदिन्याची चटणी लावून ते वेगळे ठेवलेले. दही टाकलं आहे त्याच्यात आणि पुदिन्याची चटणी ते सुद्धा ह्याच्यातच मी टाकणार आहे. तर हे बघा सगळे असे मी हे लावून घेते. मसाला मऊ झालाय आणि ह्याच्यात हे मी काजू टाकते. आज फर्स्ट टाइम मी ग्रेव्ही बनवताना काजू टाकले का. त्याच्या अगोदर मी काजूची कधी ग्रेव्हीमध्ये यूज केली नव्हते, पण आज बघूया म्हटलं काजू टाकून ग्रेव्ही कशी छान होते की नाही.
आता हे मस्त भाजून घेते. आता मऊ झाले. आता हा मसाला थंड झाला ना तर मी वाटून घेते. तर बघा हा मी पॅन ठेवलाय आणि हीच कढई घेणार होती पण त्याच्यात होणार नाही, जास्त आहेत पीस, लेग पीस. हे बघा त्याच्यात आता मी तेल टाकते. तेल टाकलं त्याच्यात ना तेजपत्ता टाकते. अख्खे गरम मसाले अजून आता मी नाही टाकणार आहे कारण वाटणामध्ये घेतलेले आहेत. ह्याच्यात नाही मी टाकणार, ह्याच्यात फक्त तेजपत्ता टाकलाय. बघा मोठे 2 कांदे घेतले. कांदा शिजतोय तोपर्यंत एकीकडे मी भात लावते कारण हा आवनचा डब्बा आहे. एकीकडे भात लावते, ते भातच मिळतात डब्याला.
आलं लसणाची पेस्ट. हे बघा आपला कांदा लसूण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली कांदा पण झालेला आहे लाल. आता ह्याच्यात आपण हे बघा ही जी पेस्ट बनवलेली ते टाकू. मस्त असं ठीक कसं बनवायचं आहे कालवण. त्यांच्या ऑफिसमध्ये ना सर्वांना आवडते. ह्याच्यात आपले मसाले टाकूया. आगरी मसाला, हळद टाकली थोडी, आणि ह्याच्यात गरम मसाला टाकायची गरज नाही, कारण का मी अख्खा गरम मसाला जर ह्याच्यात वापरली ना तर मग पावडरचा गरम मसाला टाकत नाही. ते पेस्ट मस्त अशी शिजवून घ्यायची. त्याला तेल सुटेपर्यंत मस्त अशी शिजवून घ्यायची. आजचं चिकन खूप छान होणार आहे. एकीकडे मी भात लावते.
बघा मसाला असा मस्त चांगला शिजून घ्यायचा. आणि हे मॅग्नेट केलेले दही आणि काळी मिरी पावडर असं लावून हे मॅग्नेट करून ठेवलेले. मस्त लाल कलर सुटत चाललाय. कलर पण येईल आणि तेल पण सुटेल. तर बघा आपला मसाला भाजलाय. आता ह्याच्यात मी हे लेग पीस सोडते. हे बघा त्याला मध्ये चिरा दिलेले आहेत. हे बघा हे आता ह्याच्यात सोडते. दोन मिनिट गाईज माझी टाकी भरली, मी येते. टाकी सुद्धा भरली आणि एकीकडे कपड्याची मशीन लावून आली. डब्बा होईपर्यंत इकडे कपडे सुद्धा धुवून निघतील माझे. सकाळची घाई असते गाईस. लेग पीस त्याच्यात टाकले. आणि हे पुदिना, कोथिंबीर आणि दही त्याचे हे थोडे 4 पीस मुलीसाठी माझ्या हे बाजूला ठेवलेलं लावून आता हे पण ह्याच्यात टाकते. तर याच्यात आपण पाणी नाही टाकणार आहे. मी वरती पाणी ठेवते. तुम्हाला गाईज आवाज येईल जास्त, कारण का इथे एकीकडे मी पाण्याची सुद्धा मशीन लावलेली आहे. प्यायचं पाणी आणि गिझर लावलेले प्यायचं पाण्याचं. आवाज जास्त येईल. बघा असं वरती मी पाणी ठेवते. हे पाणी जे चिकन होतं ना याच्यामध्ये लेग पीस तेच मी धुवून घेतलेले. आणि हेच पाणी त्याच्यात टाकणार आहे.
बघा गाईज, आमची माऊ कशी तिकडे बसलेली आहे बघा. हा तुम्ही हे बघा कशी बसलेली आहे. बघा, मी किचन मध्ये आले ना जेवण करायला का ती पण येते आणि इथे बाहेर ग्रिल मध्ये बसते. बघा कशी बसली बघा, दिसते का बघा. अंजू, अंजू इकडे बघ. हाय अंजली. बघते बघा बघा, झोपायचं नाटक करून दाखवते. तर मी इथे आली का तिला पण किचन मध्ये यावंच लागतं. तर हे बघा आपले लेग पीस, ते शिजायला टाइम नाही लागत. ते बघा शिजायला आले. मांस बाजूला व्हायला लागलं आणि शिजायला लागले. हा हा हा, काय मस्त वास सुटला या. गाईस तुम्हाला वास येतोय, खूप छान असा वास येतो. तर आपल्याला नुसतं हे ग्रेव्हीवरच चालणार नाही. तर त्याच्यासाठी मी मटण सुद्धा टाकते. कांदा, खोबरं आणि कोथिंबीर हे वाटून टाकते. तरी पण मी ह्याच्यात बटाट नाही टाकलाय, इथं माझा बटाट असतोच. ते बघा पाणी जे होतं ना ते पाणी मी ह्याच्यात घालते. रस्सा होणार आहे कारण का हे ऑफिसला जाणार आहे. चिकन आपलं लेग पीस, लेग पीस खास ऑफिस मध्ये जाणार आहे डब्याला. तर ऑफिसमध्ये कसे 5-6 जण बसतात एकत्र, तर मग ते घेऊन जातात जास्त. मच्छीचं बनवलं ना का जास्त घेऊन जातात. ते ऑफिसमध्ये ना लोकांना ना आवडतं. तशी ऑफिसमध्ये सगळी आपली गावालीच लोक नाहीत, वेगळी पण आहेत, तर त्यांना ते आवडतं. त्यांनी काय नेलं की. त्या दिवशी तर मी मशरूमची भाजी बनवलेली, इतकी छान झालेली ना, तर ऑफिसमधनं यांना आवडली. तर यांच्या ऑफिसमध्ये एक म्हणजे बसलेले जेवायला, तर ते म्हणाले की वहिनी छान बोलते भाजी छान झाली भाजी, कशी बनवली. तर तिथे एक मॅडम होती, ती सुद्धा विचारायला लागली किती छान बनवली भाजी, कशी बनवली सांगा मला. म्हटलं सांगत नाही मी, यूट्यूबमध्ये जा सर्च करा, त्याच्यात टाकलेलं आहे मी कशी बनवली भाजी. तर तुम्ही सर्च करा, तुम्हाला समजेल. आणि काल सुद्धा एक आहे पार्लरवाली, तिने सुद्धा मेसेज केला, म्हणाली पुरणपोळी कशी बनवली तुम्ही सांगा. तर ती कशी माझी मैत्रीणच आहे, म्हणून तिला मी फोन करून सांगितलं की अशी अशी पुरणपोळी तू बनव. तर तिने 3 वेळा बनवली, तर तिची फसलेली. तर मग मी सांगितली की असं ह्या प्रमाणे पुरण बनव, असं पीठ घे. मग ती म्हणते हा चालेल, मी होळीला बनवते आणि तुम्हाला फोटो पाठवते. चालेल म्हटलं बनव. मग मी काल तिला फोनवर रेसिपी ती पुरणपोळीची सांगितली. तर हे बघा आता आपलं चिकन लेग पीस परत मी पाणी ठेवते कारण अजून थोडं शिजायला पाहिजे. चला तोपर्यंत मी पुढची कामं आवरून घेते, कारण का आमच्याकडे पाणी जातं, त्यामुळे सकाळी लवकर उठून सगळी कामं आवरायची असतात. आता तिकडे मी मशीन लावली आहे, कपडे टाकलेत मशीनला. तर इथे भांडी घासून घेतली, तर ती धुवते आणि तिकडे रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवते. तर काय चूक वगैरे होत असेल तर मैत्रिणींनो सांभाळून घ्या. आणि हो, मेसेज जरूर करा. मेसेज तुम्ही करताना तर खूप बरं वाटते, छान वाटते. तर चला कोणतरी आपल्या रेसिपी बघतात असं मला वाटते, म्हणून मेसेज जरूर करा. तर चला याच्यात आपण मीठ टाकूया. अजून शिजलेत नाही लेग पीस, हे मोठे मोठे आहेत ना, बघा आलेत शिजायला, तरी अजून शिजू दे. आता आपण मी मीठ टाकते आणि हा व्हाईट मीठ मी नॉनव्हेजला वापरते आणि तो ब्लॅक सॉल्ट आहे तो भाजीसाठी वापरते. तर बघा आता मी मीठ टाकलंय
ह्याच्यावर मी परत झाकण देते, कारण लेग पीस ना खूप मोठे मोठे आहेत, ते थोडे शिजायला टाइम लागेल. तर गाईज तुम्ही माझ्या रेसिपीज बघत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब लाईक जरूर करा. ह्याच्यावर मी परत झाकण देते आणि शिजायला ठेवते. तर आपली रेसिपी होते एकीकडे. तर गाईज ना तुम्हाला एक मस्त गोष्ट सांगते. ही माझी माऊ आहे ना, माऊ आहे आणि एक बोका आहे, म्हणजे त्याचं नाव सिम्बा आहे आणि स्वीटी, असे हे 3 जण आहेत. तर बेडरूममध्ये आम्ही झोपले ना, तर हे एसी लागलेली असते बेडरूममध्ये, तर ह्या दोघी येणार पायाजवळ झोपणार. ही सुद्धा, एंजल सुद्धा आणि सिम्बा सुद्धा, आणि स्वीटी माझी डॉग आहे ती माझ्या उशाजवळ झोपणार. असे 3 जण माझ्याजवळ झोपलेले असतात. आणि मी उठून आले, एसी बंद केली की हे पण इथे तिथे उठणार. आता ही इथे येऊन बसली, सिम्बा तिकडे सोफ्यावर बसलाय आणि स्वीटी तर आहे त्याच रूम मध्ये आहे, पण ती खाली खाली झोपली लादीवर जाऊन. अशी यांची गंमत आहे. तर काय समजत नाही गेल्या जन्माचं काय आहे माझ्याबरोबर ते माहिती नाही, पण हे माझ्या मागे मागे असतात 3 सुद्धा. असं आहे बघा, आपण मुख्य जनावरांना जीव लावला ना तर ते आपल्याला प्रेम देतात. तर हे 3 सुद्धा माझ्या बरोबर असतात. ती स्वीटी तर कुठेही आम्ही बाहेर गेलो ना फिरायला वगैरे, तर ती स्वीटीला घेऊन जावीच लागते. आता ह्यांना नाही नेऊ शकत, हे राहत नाही गाडीमध्ये, पण ती स्वीटी बसते. तर गाईज बघा, मी आपल्या रेसिपीज करून टाकते, असं बरं वाटते मला, म्हणून मी हे करते. पैशासाठी काही करत नाही. पैसा आहे माझ्याकडे, पैसा आहे, माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी आहे, गाडी घोडा सगळं आहे, सगळं आहे माझ्याकडे, पण हे आवड म्हणून मी हे रेसिपीज टाकते. आणि हो, आवड म्हणून, आणि कसं आपल्याला वाटते चल बाबा टाकतो आपण काहीतरी, ह्याचं फळ मिळालं पाहिजे ना, म्हणून मला ते प्ले बटनची आशा आहे की ते मला मिळावं. आता मला वर्ष होऊन गेला मी रेसिपीज व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ टाकते यूट्यूबला, तर एक आशा आहे की ते प्ले बटन मला मिळावं. तर बघा गाईज, तुम्हाला आवडतात माझ्या रेसिपीज तर सबस्क्राईब लाईक जरूर करा. आणि रेसिपीज ना गाईज माझ्या पूर्ण बघा, पूर्ण म्हणजे शेवटपर्यंत बघा. मग मला पण वाटेल की चल बाबा माझ्या मैत्रिणी आहेत त्या रेसिपीज पूर्ण बघतायत. तर हे बघा आपले लेग पीस शिजलेले आहेत. हे बघा मांस सुद्धा साईडला झालेले आहे. हे बघा, हे बघा मांस कसं झालेलं आहे वेगळं. हे बघा, म्हणजे आपले लेग पीस शिजले. त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया वरती सजावटीसाठी. जसं आपलं कालवण थंड होईल ना गाईज, तसं ना ह्याला कलर सुटत जाईल. तर हे बघा आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर या जेवायला. हे सगळे पीस नाही मी देणार आहे ऑफिसला त्यांच्या, याच्यातले 2-3 पीस ठेवणार. रेसिपी रेडी झालेली आहे. लेग पीस रस्सा
सगळी लेग पीसच आहे त्याच्यात. हे बघ आहे की नाही छान. तर जसं ते थंड होईल ना तसं याला कलर सुटत जाईल.